हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. डिझाईन विथ संगीतामणी. कशा मैत्रिणी मजेतच असणार. आज मी तुमच्यासोबत एक आयडिया शेअर करणार आहे. शॉर्ट टॉपची कटिंग कशी करायची सोप्या पद्धतीने. उंची घेतलेली आहे बघा. इथं आपल्याला रेडी हवं आहे 28 इंची आपल्याला रेडी हवं आहे. तिथं आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे 1.5 इंची, नाही 1.5 इंची एक्स्ट्रा घेतलेलं आहे कापड. 28 इंची आपल्याला रेडी हवं आहे. बघू आता गळ्याचं माप 2.5 इंची, 2.5 इंची गळ्याचं टाकलेलं आहे. आता शोल्डर आपल्याला रेडी 3 हवा आहे. 3.5 घेतलेलं आहे आपण इतर शोल्डर. कापड आकसणार आहे, कॉटन आहे प्युअर. आता मुंड्याचं माप घेतलेलं आहे 6 इंची. इथे 40 घेतलेलं आहे आपण. 40 इंची घेतलेला आहे छातीचा भाग. इथं 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथं मार्जिन. कटचे निशाण लावून घेऊया. 14 इंचीवरती आपण कट घेऊया. 7 इंचवर परत मार्किंग करून घ्या. कमरेचं माप बघूया. मार्किंग करून घेतलं आहे 9.5 इंचीवर. इथं 1.5 इंच आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे कापड मार्जिन. इथं पण आपण 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे. आणि जिथं कट असतो तिथं पण आपण 1.5 इंची एक्स्ट्रा सोडले. आता फायनल माप किती आहे ते टाक. 38 आहे छातीचं माप आपलं. कमरेचं 36 कमरेचं आहे. नऊ इंची आहे. इंचवर आहे बघू शकता. इथं इंचवर दाखवते मी कटिंग मेन मार्क. कटचं माप किती आहे. सीट गेअर किती आहे ते बघूया आपण. 40 आहे इथं सीट गेअर. 40 घेतलेलं आहे. ते मार्किंग करून घेऊया आता. क्रॉस असं व्यवस्थित जे फायनल आपण तिथे मार्किंग करून, जे सीट गेअर तिथे पण असं मार्किंग करून, आणि जे आपले आहे खालचे कट 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं कटसाठी. कट फोल्ड करायला कापड हे कट फोल्ड होणार आहे. आणि फायनल हे आता जे आपण मार्जिंग सोडलेली आहे तिथं असं 1 ते 1.5 इंचवर असं क्रॉस मारून, असं क्रॉस मारून घ्यायचं. आणि जिथं आपण मुंड्याचा भाग घेतलेला आहे तिथे 1 इंच असं क्रॉस करून घ्यायचं व्यवस्थित. 1 इंचवर असं राऊंड करून घ्यायचं. असं राऊंड करून घ्यायचं 1 इंचवर व्यवस्थित. तर बॅकसाठी पण आपण 1 इंच असं व्यवस्थित, जे बॅकचं कट असते मुंड्याचं तर थोडंसं फ्रंटपेक्षा कमी असतं 1 इंची. ते बॅकला फ्रंटला आपण थोडंसं राऊंड कट देतो. ते मापानुसार व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. जिथं आपण 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे तिथून असं व्यवस्थित कट करून, जे मार्जिन केले त्यापेक्षा 1/2 इंची एक्स्ट्रा कापड सोडून कट करून घ्यायचं. इथं आपला कमरेचा भाग आहे. इथं सीट गेअर आहे. बॅकचा भाग काढला आहे. आता फ्रंटचा आपण थोडंसं कटिंग दिलेले आहे राऊंड, ते व्यवस्थित एक्स्ट्रा कट करून घ्यायचं. असं एकावर एक ठेवून आपण बाहीचं माप घेऊया. 3/4 बाही काढायची आहे. बाहीचं माप मुंड्यापासून असं व्यवस्थित टेप लावून आपल्याला 8.5 घ्यायची आहे. 1/2 इंची सिलाईमध्ये जाणार आहे. पंधरा इंच रेडी घ्यायची आपल्याला बाही.
इथे 16 घेतलेली आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. 1 इंच मार्किंग करून घ्यायची फोल्ड करायसाठी. इथून वरून 3 इंचवर मार्किंग करून घ्यायची 3.5 वरती क्रॉस. तीन 3.5 इंचवर खाली असं मार्क करून इथं व्यवस्थित आपण इथं मार्किंग करून घ्या. क्रॉस 9.5 आलेला आहे. 9.5चा हवा आपण 4.5 मार्किंग करून घ्यायची. इथे 1 इंच आपण खाली सोडलेला आहे एक्स्ट्रा. इथे क्रॉस लाईन अशी व्यवस्थित क्रॉस व्यवस्थित लाईन मारून घ्यायची. चॉकने राऊंड मुंड्याचं. मापानुसार कट करून घ्यायचं व्यवस्थित, जे मार्किंग केलेली आहे तिथं. व्यवस्थित मध्यभागी कट मारून घ्यायचं. तिथे गळ्याचं माप घेऊन घेऊया आपण. गळा घेतलेला आहे इथं 6.5 रेडी. अडीच इंच घेऊन घेतलं आहे. असं 2.5 इंच घेतलेलं आहे आपल्याला. इथं पण 2.5 इंचवर मार्किंग करून घेतलेली. बॉक्स तयार करून घेऊया. बॉक्स तयार केल्यानंतर 1 इंच आपण इथं वर असं क्रॉस 1.25 इंच क्रॉस मारून घ्यायचं वर. इथं पण 1 इंच क्रॉस मारून घ्यायचं वर. राऊंड नेक करायचं आहे खालच्या बाजूला थोडं. इथे 1 इंचवर 2.5 इंच घेतलेली. नंतर 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथं. 3.5 घेतलेलं आहे. 3.5च्या नंतर आपण 1 इंच ॲड करू अजून इथं. परत इथं व्यवस्थित 1 इंचवर असं मार्किंग करून घ्यायचं. क्रॉस जिथं क्रॉस आहे तिथून सरळ वर बाजूला व्यवस्थित. इथं नॉट लावायची आपल्याला. इथं व्यवस्थित एक लाईन अजून ओढून घ्यायची. इथं राऊंड करून घ्यायचं आपल्याला. राऊंड नेक हवा इथं. आधी बॉक्स कट करून घ्यायचं व्यवस्थित. मार्किंग केली तिथं व्यवस्थित कट करून घ्यायचं. इथं टाचपिन लावून घेतलेली. सारखं स्लिप होते ते पेपर. ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. इथं नॉट लावायची आपल्याला. आधी कट करून पेपर कटिंगवरती मी तुम्हाला नॉट सगळे गडा दाखवते आहे. इथं नॉट लागल्यानंतर बॅकचा गडा आपण तीन ठेवूया. 3.5 इंचवर इथं मार्किंग करून घेऊया. डीप थोडा बॅकचा गडा घ्यायचा आपल्याला. बॉक्स व्यवस्थित तयार करून घ्यायचं. इंचीवर खूप सोप्या पद्धतीने माप सांगत आहे इथं. थोडंसं राऊंड नेक आहे तसं. ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायची.
1 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे सिलाईमणी पट्टी. बघू शकता इथे बॅक आणि फ्रंट घेतलेला आहे. इथे फायनल लुक बघूया आता कसा रेडी होतो. कपड्यावरती कटिंग करून स्टिचिंग करून पेपर कटिंग करून घेतलेली आहे आपण गळ्याची. बघू शकता इथं पेपर कटिंग करून कॅनव्हास जे मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपण गळ्यावरती कसं लावायचं मार्किंग करून ते बघूया. 3.5 इंचवर आपण मार्किंग करून घेऊया. खालच्या बाजूला आपण 3.5 इंचवर आणि आपल्याला 7 इंची गळा घेतलेला आहे. इथं 7 इंचवर आपण मार्किंग करून घेऊया. मार्क करून घेतलेलं आहे. आता मेन फॅब्रिक सरळ करून घ्यायचं. सरळ केल्यानंतर इथं 7 आणि इथं 3.5 वर मार्किंग केलेलं आहे. तर ह्या जो रेडी केलेला आहे आपण गळा इथं व्यवस्थित मेन सेंटरला टाचपिनने जॉईन करून घ्यायचं. अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे ते आपण सिलाईमध्ये जाणार आहे. इथं थोडं सिलाईमध्ये जाणार आहे. केल्यानंतर इथं टाचपिनने आपण असं अटॅच करून घेऊया व्यवस्थित की कपडा इकडे तिकडे खरकणार नाही. जेव्हा आपण सिलाई मारतो तेव्हा कापड इकडे तिकडे बाजूला जातो. तिघही बाजू आपण टाचपिन लावून सण्याने व्यवस्थित आता आपण याला सिलाई व्यवस्थित मशीन मारून घ्यायची, शिलाई मारून घ्यायची. जे कॉर्नर काढलेले आहे तिथे व्यवस्थित सिलाई मारून घेऊ आपण. कॉर्नर ते नंतर बघूया फायनल लुक कसा तयार होतो गळ्याचा. खूप छान आकार दिसतो. ट्रेनिंग गळा आहे ह्या ज्याचं नवीन चालू आहे गळा ट्रेनिंग मनी. त्या गळ्याचं माप कसं काढायचं कॅनव्हास पेपरवरती ते कटिंग मनी मी सांगितलेलं आहे. ते व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. इथे 2 वेळा आपण सिलाई मारून घेतलेली आहे फिटिंग व्यवस्थित. आता कटिंग करून घेऊया. व्यवस्थित पलटी करून घेऊया. टोकदार वस्तूंचे कोण काढून घेऊया व्यवस्थित. टोक काढल्यानंतर व्यवस्थित पलटी म्हणजे खालच्या बाजूला व्यवस्थित प्रेस करून हाताने इथं व्यवस्थित फिनिशिंग इथं पण कॉर्नरवर ते व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. पूर्ण फायनल लुक असा रेडी होणार आहे गळ्याचा. आता बॅकचा गळा कसा आहे आपण ते पण बघून घेऊया. कारण नेहमी विचारता एका ताईंनी मेसेज केलेला आहे की समोरचा गळा जर असा असला फ्रंट गळा ह्यावाला नॉटवाला तर बॅकचा गळा कसा असतो. म्हणजे मी टॉपचं सांगते, ब्लाऊजचं तर मी नंतर व्हिडिओ करणार आहे, नंतर तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ. ह्या आपण बॅकचं बघूया नॉटचा गळा कसा असतो. म्हणजे फ्रंटला आपण नॉट लावतो तर बॅकला कसा असावा तो गळा. खालच्या बाजूला पण 3.5 इंचवर सेम मार्किंग करून घेऊया आणि इथं पण 3.5 इंचवर इथं पण मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण याला सरळ करून घेऊया. सरळ केल्यानंतर इथे पण अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे कापड मेन फॅब्रिकचं. काय होते वर खाले होते हे घेतलेलं आहे 3.5. तिथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे मेन फॅब्रिक. सिलाईमध्ये जातं कमी जास्त होतो. मग अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर नंतर कट करता येते. मी कधी तुम्हाला सांगत असते की बाबा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. काही कटिंगमध्ये होतो आपण आणि सिलाई मारतो तर क्रॉस वगैरे होतो. कमी पडला तर त्याला ऑप्शन नसतं. एक्स्ट्रा घेतलं त्याला ऑप्शन असतं की आपण कट करू शकतो.
इथं माप घेऊन घेतलेलं आहे. जे फ्रंटचा गळा आहे तिथं नॉट लावायची आपल्याला, का नॉट बांधायची त्या आयडियानं आपण इथं बॅकचा गळा रेडी करून घेऊया. आता बघू शकता इथं 3.5 शोल्डर घेतलेला आहे आपण. गळ्याचा आकार 3.5 मागचा पण घेतला आणि 3.5 पुढचा पण घेतलेला आहे, म्हणजे फ्रंट आणि बॅकचा सेमच घेतलेला आहे. तर आता इथे बघूया आपण ह्या गळा कसा अटॅच करायचा बॅकचा. इथे बघू शकता इथे ह्या बाजूला नॉट येणार आहे. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघत जा, की नाही बघितलं तर मग ते कसं मिसमॅच होतं, कळत नाही. आता बघू शकता आपल्याला जर इथं नॉट जॉईन करायची बॅकला, तर हे गळा मी इथं 3.5 घेतलेलं आहे. तर इथं बरोबर येते 3.5च्या हिच्याने, एवढं शोल्डर राहते एक्स्ट्रा. तिथं हे नॉट टच केली की असं व्यवस्थित आकार तयार होईल. बघू शकता गळ्याचं तर सेम नॉट आहे, तर दिसतं की नाही हे बघू शकता. इथं अशी वर बाजू लावून दाखवते. इथं अशी दोघंही बाजूला हे 2.5चं शोल्डर येईल, नाही तर मग 1.5चं शोल्डर येईल. 1 इंची इथं 1 इंची तर एक्स्ट्रा हे कापड एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपण. आता इथं बॅकचा नेक आपण इथं असं जॉईन करून घेऊया ह्या मापाने, जे फ्रंटचं आहे ते, का की आपली नॉट गळ्यात बांधायची आहे. नॉट नसती गळ्यात बांधायची, तर हे नॉट आपण इथं शोल्डरला अटॅच करू शकतो. तो जे बॅकचा आपण इथून सिलाई मारली तर हे 1 इंचचं इथं अंतर आहे, म्हणजे एवढं मेन फॅब्रिक आणि बॅकचं आणि फ्रंटचं हे गळ्याचं डिफरन्स इथं मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बांधायची आहे, इथं अटॅच नाही करायची आहे. आता इथे आपण 2 वेळा सिलाई मारून घेतलेली आहे. आता हे कट करून घेऊया. होतो आता इथं आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. परत एक वेळा आपण इथं लॉकवाली सिलाई मारून घ्यायची. इथं सरळ लावायची असती, आपण शोल्डर इथपर्यंत केलं असतं. आपल्याला इथं अशी राऊंड गळा टाकायची आहे. ते शोल्डर आपण अर्धा इंच इथं क्रॉस केलं, अर्धा इंच इथून सोडलं कापड टाकायचं. 1 इंचचा डिफरन्स होता असं राऊंड. आता दोघंही आपण असं व्यवस्थित नॉट अटॅच करून घेऊया. फायनल तयार झालेला आहे. सेम आपण दुसरी बाजू पण सेम तयार करून घेऊया. असेच फिटिंग करून मार्किंग वगैरे करून व्यवस्थित कट असे तयार करून घेऊया. जिथं आपण कापड सोडलेलं आहे व्यवस्थित सरळ. सेम दुसरी बाजू पण तयार करून घेऊया आपण.